एक मराठा, एक मराठा, एक मराठा। मी वापस चाललो, तुमच्या आमच्या भावना वेगळं नाही। 10% आरक्षण तुम्ही दिल्यानंतर EWS बंद झालं। आज गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षण तर कसं घ्यायचं, स्पर्धेत कसं उतरायचं? तुम्हाला हे क्लिअर झालं ना की विधानसभेत कायदा करावा लागत नाही। आता मुद्दा तुमच्या तोंडीचा आहे, तो सरकार एक पाऊल मागे गेलेलं नाही। या पुढं एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं। अरे बाबा, आम्ही आंदोलन 6 मिनिट आमचं ऐकायचं नाही, मोबाईल बंद करणार। जय ते याच्यात राहू द्या। लाईव्ह मध्ये काय आहे ते बोला। अरे बाबा, आम्ही आंदोलन बोर्ड लावेले लाईव्ह आहे ना, तुम्ही जा मग वापस जा। आहे ना, जाणार 100%। अरे आम्ही समाजाचे हो आहे, तुम्ही समाजाचे ऐका ना, आम्ही ऐका तुम्ही आता आमचं ऐकायचं आता हो ना, आमचं ऐकलं मी काय म्हणलं, ऐका तुम्ही तुम्ही ऐकायचं लाख मराठा, लाख मराठा। अरे बाबा, नुसतं ऐकून गेला, आम्ही चाललो वापस। आम्ही वापस चाललो, तुमच्या आमच्या भावना वेगळं नाही। ऐकायचं अरे ऐकायचं खरी ना, एक मिनिट तुमच्या अरे ऐकायला खरी ना, आम्ही चाललो तो वापस। ऐका लाख मराठा। चर्चा व्हाव्यात। चर्चा झाल्यानंतर आम्हाला लक्षात येईल की कुणाच्या भावना काय आहेत। आमचं दुर्दैव असं आहे, कालच्या अधिवेशनामध्ये 2 दिवसाऐवजी एकच दिवस 2-3 तास फक्त दिले। छगन भुजबळ 1.5 मिनिटं बोलले, एवढ्या खालच्या थराला बोलले, मात्र एकही आमदारांनी त्यांना विरोध केला नाही। हे आमचं दुर्दैव आहे। आता दुसरं काय घडलंय समजून घ्या। आता 10% आरक्षण ऐकून घ्या, 10% आरक्षण दादांचा कार्यकर्ता आहे जुना मी, हो त्यांच्या शिक्षण तुम्ही पण पदवीधर मतदारसंघापासून त्यांचं काम केलंय। तुम्ही एकाने बोलायचं, दादा आज 10% आरक्षण दिलं, आमदारांना थांबवलं की नाही? हो बरोबर, 10% आरक्षण तुम्ही दिल्यानंतर EWS बंद झालं। आज गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षण तर कसं घ्यायचं, स्पर्धेत कसं उतरायचं, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आतापर्यंत कसं होतं, आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणून EWSचं आरक्षण आम्हाला मिळत होतं, पण या 10% आरक्षणामुळे EWS पण आमचं जाणार। 10% मध्ये आमच्या मुलाचा नंबर लागणार नाही। नोकरीच्या स्पर्धेत टिकणं लांब राहिलं, पण शिक्षण पण आमचं घेणं अवघड होऊन जाणार आहे। अशा वेळी आमची अपेक्षा अशी होती की दादा आम्हाला OBC मधूनच आरक्षण द्यावं। या वाशीच्या अधिवेशनामध्ये अधिसूचना सरळ जाहीर केली की आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विचार करू। 6 लाख नोंदीचा शंका घेतली जाते। आमची अपेक्षा होती की 7-8 दिवसामध्ये त्या 6 लाख नोंदीचा निपटारा व्हावा आणि येणाऱ्या कमीत कमी 26 तारखेच्या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्यांचा कायदा पास व्हावा, ही आमची अपेक्षा। आता जरा मध्ये कोणी बोलू नका, तर नीट समजून सांगेल ना। मी संसदीय कामकाज मंत्री आहे, त्यामुळे अधिवेशन 2 दिवसाचं होतं की 1 दिवसाचं होतं तुम्हाला माहिती की मला माहिती। अधिवेशन फक्त 1 दिवसाचं होतं। संसदीय कामकाज मंत्री म्हणून राज्यपालांना विनंती जाते की आम्हाला 1 दिवसाचं अधिवेशन घ्यायची परवानगी द्या। त्यामुळे 20 तारखेचं 1 दिवसाचं अधिवेशन होतं। वर्तमानपत्र काय चालवतं याच्यावर मुद्दा नाही। क्रमांक 2 म्हणजे जे आश्वासन वाशीला एकनाथजीने दिलं त्याच्यापासून ते मागे गेलेले नाही, गेलेत का मागे नाही। चांगलं लेखी आहे ते नोटिफिकेशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची माहिती नीट करा। नोटिफिकेशन हा कायदा करावा लागत नाही, तो विधानसभेत आणावा लागत नाही। नोटिफिकेशनला 15 दिवसाचा अवधी द्यायला लागतो की याला काही कोणाच्या सूचना आहेत का, की त्याच्यानंतर मग नोटिफिकेशन फायनल होतं। आता काय होईल की 6 लाख ज्या सूचना आल्या आहेत त्याचा निपटारा होईल। 6 लाखाला निपटारा व्हायला वेळ लागतो। त्यानंतर विधानसभेत जावं लागत नाही, कायदा करावा लागत नाही। ती कायद्याला दुरुस्ती आहे। जातीचा दाखला कसा द्यावा याच्या नियमाला ती दुरुस्ती आहे। कायदा आहेच, कायदा आपल्याकडे आहे।
ती दुरुस्ती नंतर विधानसभेमध्ये अवगत करावी लागतं. अवगत म्हणजे काय, माहिती द्यावी लागते. त्यामुळे तुमचा हा जो गैरसमज आहे ना की 20 तारखेला कायदा व्हायला हवा होता, मग 26ला व्हायला पाहिजे, आवश्यकताच नसते. त्यामुळे जे मान्य केले, जे जसं मान्य केलेलं आहे, काय मान्य केलेलं आहे की कुणबी दाखला ज्यांच्याकडे असेल त्यांच्या पितृसत्ताक पद्धतीने, का तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की पितृसत्ताकच ही पद्धती आहे, त्यामुळे त्यांच्या सगळे सोयऱ्यांना मिळेलच ना. नाही म्हटलंय का, मिळेलच. त्याचं कायद्याने करावं लागेल. ही कायदा अंमलबजावणीनंच. आता मला सांगा की एखाद्या गोष्टीला जेवढा वेळ लागतो, आपल्या कायद्यामध्ये प्रोविजन काय आली की जर कायद्याला दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती मांडली वाशिंग दिवशी मांडली आणि मग म्हणायचं असतं की ह्यात काही कोणाला म्हणायचं आहे ते म्हणायचं काही जरी असलं तर निर्णय सरकार करणार आहे. सरकार काय निर्णय करेल तर तुम्हाला सगळ्या 6 लाख लोकांचं ऐकलं, तुमच्या दुरुस्त्या घेतल्या असं म्हणून ते कायद्यातली दुरुस्ती म्हणजे नोटिफिकेशन निघेल. तुम्ही काही काळजी करा.